आम्हाला सांगते बाहेर आम्हाला रूम तोडायचा, आम्ही कुठं जाणार पोरं घेऊन? हे बघा आमची नागरिक कुठे पोरं आहेत, आम्ही गरीब आहेत. नमस्कार. आज आपण 410 हनुमाननगर नालासोपारा पश्चिम येथे उभा आहोत. गेली 15-20 वर्ष इथे काही रहिवासी राहत आहेत, गरीब कुटुंब आहेत आणि ही गेली अनेक दिवस इथे वास्तव्यास आहेत. छोटे मोठे उदरनिर्वाहासाठी छोटी मोठी नोकरी करून छोटंसं घर उभं केलेलं आहे. पण महसूल विभागामध्ये तलाठी कार्यालय गास येथे आम्ही अनेक वेळा ह्यापूर्वी पण बनण्याच्या अगोदर अनेक कंप्लेंटी केल्या होत्या. तहसीलमध्ये जाऊन पण अनेक वेळा कंप्लेंटी केल्या होत्या, परंतु त्यावरती कारवाई झाली नाही. मात्र अचानक आजची जी कारवाई झाली यावरती या कुटुंबांवरती मोठा आघात पोहोचलेला आहे. कारण पावसाळ्याचे दिवस आहे. पावसाळ्या दिवसामध्ये जर घरातून बाहेर काढून जर या छोट्या मुलांना रूम तोडणार असतील तर आपण जायचं कुठे? आपल्या बरोबर काही इथल्या उपस्थित महिला आहेत. ताई, काय सांगाल, आज काय झालं? आम्ही लहान पोरं रूमामध्ये घेतो, पावसाचे दिवस आलेत, आम्हाला सांगते बाहेर आम्हाला रूम तोडायचा, आम्ही कुठं जाणार पोरं घेऊन? हे बघा आमची नागरिक कुठे पोरं आहेत, आम्ही गरीब आहेत. काय तुम्ही काय व्यवसाय करता? काय कामधंदा करता? आम्ही भंगार उचलून ना खातात, आम्हाला नोकरी नाही, काय नाही, भंगार उचलतात. आम्हाला एक सहारा दिला तिथं राहाल, त्याच्यामध्ये बी आम्हाला राहून नाही देत. आमची मुलं कसं नाही, कुठे नेणार? पावसाचे दिवस आहेत. यापूर्वी कोण साहेब लोक वगैरे आले होते आणि तुम्हाला काय सांगितलं होतं रूम खाली वगैरे करा? हा, रूम खाली करा, रूम तोडायचा. आज सांगितलं की याच्याबद्दल आज सांगितलं. ताई, काय सांगाल, आज अधिकारी आले तेव्हा तुम्हाला काय वाटलं? त्यांनी सांगितलं का रूम खाली करायचंय, तुम्हाला आता राहायला देणार 4 वर्ष, मग 4 वर्षामध्ये पाणी गेलं तुम्ही खाली करून जावा इथून, मग आम्ही येऊन रूम तोडणार असं बोलून अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. तुम्हाला काही याविषयी काय सांगितलं का बाबा, कोणाची जागा आहे, काय जागा आहे याविषयी विचारलं? कुठचे रूम तोडले? आज किती वर्षापूर्वीचे रूम आहेत? 15-20 साल. 15-20 साल म्हणजे आता नवीन रूम आहेत की जुने रूम आहेत? नवीन काही रूम बनतात का इथे? नवीन कोणचे बनतात? ज्याला राहायचं राहतं तो बनवतो रूम, ज्याला राहायचे ते बनवतो. मग याच्यापूर्वी कधी कारवाई झाली होती का? आता तरी नाही. क्या मावशी, क्या बताएंगे? बोलो. हम तो कुछ बोलू ना पाए. बोलो. आपको क्या लग रहा है कि आज आपको बोल करके गए हैं सब? अभी रहने के लिए हम लोग 15 साल से रह रहे हैं यहाँ पे. 15 साल से रह रहे हैं. ये हमको न नोटिस आया, ना कोई चीज का आया, तो हमको ये रूम खाली करने बोल रहा. अभी कहाँ छोटे बच्चे को लेके जाएंगे रहने के लिए? अभी इतने छोटे काम धंधा करते हैं, अपना कैसे भी करके अपना पेटा रोटी चलाते हैं, तो कहाँ पाएंगे इतना पैसा हम लोग खाली करेंगे रूम? क्या भाभी, आप क्या बताएंगे? आपके छोटे बच्चे हैं, आप बोल रहे हैं. मेरे छोटे बच्चे हैं भैया, हम लोग 15 साल से यहाँ रह रहे थे, अभी तक कोई नहीं आया. अभी बारिश के मौसम में तोड़ के गए रूम, कहाँ हम लोग जाए बच्चे लेके? चलो, क्या आपको तकलीफ क्या है? तकलीफ यहाँ बहुत है, हम लोग तकलीफ झेल रहे हैं. हम लोग मेहनत मजूरी करने वाले, हम लोग को परेशानी कर रहे हैं, आके रूम तोड़ रहे हैं, खाली करो. हम लोग बच्चे लेके बारिश में कहाँ जाए? अभी आपको दिख रहा है सामने एक रूम टूटा हुआ है, एक नया रूम बना हुआ है. बहुत तोड़ के गए, अभी बोल के गए कि आके 2 दिन में फिर तोड़ेंगे ऐसे बोले? बोल के गए. तो आप बोले कुछ नोटिस बिटिस दे, ऐसा कुछ बोले? नहीं, कुछ नहीं, डायरेक्ट आए, जिसे भी लेके तोड़ने लगे, बोले निकलो खाली करो रूम, हम लोग तोड़ेंगे. कितने मशीनरी थे? कितने, मतलब जो जेसीपी है मशीनरी कितने थे? एक ही जेसीबी था. एक ही जेसीपी था. और कितने आदमी लोग थे? आदमी 4 वायरमैन थे, 2 साहेब थे, और एक ड्राइवर था, और 8-10 आदमी था उसके पीछे. ताई, कोण बोलणार? काय वाटते तुम्हाला? ते लोक घरात तोडणार तर मग आम्ही जाणार कुठे? छोटे मुलं घेऊन. आता पाण्याचे दिवस आहेत, पुरा भरून जाते. एक तास भरते ना तर वाहून गेला तरी कोण येणार नाही आम्हाला बघायला, अशी परिस्थिती इकडे आमची आहे. ज्यांच्या रूम होते आता राहणारे ते तोडून टाकले, नवीन रूम आहे ते तोडलेच नाही, त्यांनी काही तोडले नाही. तुम्ही ताई कुठे राहता? त्याच्या हातात. नक्कीच तुम्ही पाहिलं की 410 मध्ये ह्या ज्या आपल्या भगिनी ज्या आहेत ते नवीन लोकांचा असा आक्रोश आहे की नवीन रूम, हे जुने रूम आहेत जे
8-10 वर्ष 15 वर्षापूर्वीचे आहेत ते रूम आता का तोडलेत, नवीन रूम जे होत आहेत ते का तोडले जात नाहीत, ह्यावरती लोकांचा आक्षेप आहे. आणि आता ह्या एवढ्या 2 दिवसाची नंतर परत जर कारवाई झाली तर ह्या महिला काय करणार, कारण ह्यांचे जे घरवाले असतात ते कामानिमित्त बाहेर जात असतात, महिला वर्ग फक्त घरात असतात. आता त्यांना बोलता सुद्धा येत नाही आहे की भविष्यामध्ये 2 दिवसानंतर आपल्यावरती काय परिस्थिती बिकट येणार आहे. कारण आपले रूम तुटले तर पावसामध्ये या छोट्या छोट्या मुलांना, तुम्ही पाहत असाल ही छोटी छोटी मुलं आहेत, यांना घेऊन कुठे जाईल. प्रशासनाला मला एक सांगायचं आहे की ही कारवाई जी आहे की तुम्ही नेमकं पावसाळ्याच्या वरती का करता, पावसाळा जवळ आल्यानंतर का करता. या अगोदर अनेक वेळा तुम्हाला तक्रारी केल्या होत्या, त्यावेळी तुम्ही त्यांच्यावरती कारवाई केली किंवा त्यांना नोटीस किंवा त्यांची उदरनिर्वाहाचं साधन म्हणून त्यांना राहण्याची व्यवस्था तुम्ही कुठे केलेली आहे का. तहसीलदारांना पण मी फोन करण्याचा प्रयत्न केला, तहसीलदारांबरोबर माझं बोलणं झालं नाही की साहेब अशी कारवाई चालू आहे, ते कशा पद्धतीने कारवाई झाली आहे, त्यांना नोटीस दिलं का म्हणून. पण मला असं वाटतंय की 411 मध्ये सध्याची जी परिस्थिती आहे आणि इथली जी पब्लिक आहे ती भयभीत झालेली आहे. फ्युचरमध्ये त्यांना रस्त्यावरती यावं लागणार आहे आणि इथली जी 100-200 जी काही झोपडी आहेत ही जर तुटली तर ही गरीब कुटुंब जाणार कुठे. म्हणजे देव पण असा आघात करतोय की गरीब कुटुंबांवरती अशी वेळ काय येत आहे. कारण खरोखरच आपण नालासोपारा वसई विरारमध्ये पाहिलं असेल की 41 बिल्डिंगचा तुम्ही प्रश्न पाहिला असेल, अनधिकृत शिशींचा विषय पाहिला असेल की टोलेचंद अशा इमारती झालेल्या आहेत, मात्र त्याच्यावरती प्रशासन किंवा त्यांच्यावरती मोठ्या लोकांचा वर्द हस्त असल्या कारणाने त्यावरती कारवाई होत नाही. पण गरीब कुटुंबांवरती बिचारी खरोखरच आयुष्यामध्ये परत घर बनवू शकत नाही अशा लोकांवरती ही परत एकदा कारवाई होते आहे. म्हणजे 410 हनुमान नगर ही जागा जर शासनाची असेल तर त्यांनी त्या पद्धतीने कारवाई करायला पाहिजे किंवा पर्यायी इथे रूम जर बनत असतील तर त्या रूम बनल्याला हे तलाठी कार्यालयामध्ये अनेक वेळा तक्रारी करून सुद्धा ते तलाठी कार्यालय किंवा इथले सर्कल हे रूम बनायला का परमिशन देतात किंवा हे अनधिकृत बांधकाम का होतं, ह्याच्या मागे हे प्रशासकीय अधिकाऱ्यांचं मोठं गोड बंगल अडलेलं आहे. आणि आता ह्या सर्व ज्या इथे महिला आहेत त्यांचा आक्रोश एकच आहे की काही 4-5 दिवसापूर्वी इथे जे काही अनधिकृत रूम झालेले आहेत नवीन, ते रूम तोडले गेलेले नाही आहेत, मात्र 15-16 वर्षापूर्वी अगोदरचे रूम आहेत ते तोडलेले आहेत. आणि ज्या घरामध्ये लोक राहत आहेत अशा घरातले रूम तुटले आहेत. एखाद्या छोट्या मोठ्या गाळ्यामध्ये व्यावसायिक छोटा मोठा व्यवसाय करत आहे, आपले उदरनिर्वाह चालत आहेत, ते व्यवसायाचे गाळे सुद्धा इथे आज तोडलेले आहेत. जय हिंद, जय महाराष्ट्र.